वसमत शहरातील आडत दुकानात हमालीचं काम करणारा हा आहे सत्वेंद्र गायकवाड. जन्मत झोपडपट्टीत झाल्यानं गरिबी पाचवीलाच पुजलेली. पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू असते ती त्याची जीवघेणी कसरत. पण सध्या हा सत्वेंद्र सॉलिड गाजतोय. कारण साधी अक्षर ओळख नसलेल्या सत्वेंद्रनं चक्क 600 गाणी लिहिली आहेत. त्याच्या गाण्यांनी सध्या युट्यूबवर हंगामा केलाय. या अल्बम मागची कथा दर्दभरी आहे. सत्वेंद्रच्या घरासमोर राहणाऱ्या सुनीता नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम जडलं. मात्र प्रेम म्हटलं की अडचणी आणि अडचणींनंतर प्रेमभंग हे ठरलेलंच. या तुटलेल्या हृदयातून जन्माला आली एक विरह गाणी. प्रेमामुळे मला गाणे लिहिण्याचा छंद लागला. गाणे लिहिण्याची मला एक कला निर्माण झाली माझ्यामध्ये आणि आतापर्यंत मी 500-600 गाणे लिहिलेले आहेत. लोकांनी ऐकावं असे आम्ही प्रेम करणारे आहो. तसेच प्रेम करणाऱ्याने बी ऐकावं, सगळ्यांनीच ऐकावं म्हणून अशी माझी एक इच्छा आहे. 2 वेळच्या जेवणाचे वांदे असताना सत्वेंद्रनं काही नवख्या कलाकारांना मदतीला घेऊन गाण्यांचा अल्बम तयार केला. त्यातून आकाराला आला हा अल्बम मेरा प्यार तन्हाई. कैसे तेरे बिन मैं, कैसे तेरे दूर मैं. तन्हाई 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 जान पे मेरे बन आई. गायकवाडने मला बघितलं होतं स्टेज शोवर, तर त्यांनी मला हा ऑफर दिला आणि त्या माध्यमातून आम्ही जाऊन रिकॉर्डिंग केली यवतमाळ जिल्ह्याला. ये गाना एक आशिकी करने वाले आदमी ने लिखा. तो ये गाने में समझो बहुत सारे दर्द छुपे हुए गाने के बोल में. तो ये गाने में समझो हमको इसकी एक्टिंग करने में, इसकी शूटिंग करने में हमको बहुत मज़ा आया, बहुत इंटरेस्ट आया. हम सारे लोग गरीब हैं, हम कुछ अलग करने का प्रयास था हमारा, जो हमने आज करके बताया बसमत जैसे छोटे गांव में. और इससे भी आगे अगर से हमको कोई बड़े बॉम्बे जैसे शहर में हमको कोई काम करने का मौका मिलता है तो हम इससे अच्छा करने की कोशिश करेंगे. सत्वेंद्रला त्याचं प्रेम पुन्हा मिळालं 2 वर्षाच्या विरहानंतर. पण या विरहानंच एका गीतकाराला जन्म दिला आणि त्याची ही दर्दभरी गाणी सध्या ग्रामीण भागात गाजतायत. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.